आणि आता प्रॉब्लेम काय होणार माहितीये का, तुम्ही येणार तुमचा काही विषय नाहीये, पण कंपनीवाले काय म्हणणार माहितीये का, काय हा काढायला लेट झाला म्हणून हा प्रॉब्लेम आला. ठीक आहे चालतंय, बघा तुम्हाला जेव्हा आता वेळ भेटतो तेव्हा या. ओके ओके. नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण आलेलो आहोत येडगाव गावातले कैलासनगर या हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी अमोल बोरू नावाचे शेतकरी माझ्यासोबत आहे. अर्धेलीनी जमीन घेऊन त्यांनी आता फ्लॉवरचं पीक घेतलेलं आहे. हे कांद्याला असे सगळे काय म्हणतात याला, केस येतात ते. हा, हे केसांसारखं आलेलं आहे आणि हे सगळीकडे आहे का? पूर्ण प्लॉट मध्ये यायचे. बर. साधारणतः 19,000 काढी असेल, 18-19,000. आपण याच्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलं होतं शनिवारी, एक 4 दिवसापूर्वी. तर त्यांनी सांगितलं तुम्ही बरेच म्हणजे 1-2 शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आलेला आहे, तुम्ही अर्ज करा. बाकी शेतकऱ्यांचे अर्ज आलेत. तर मला वाटतं 2 दिवस शनिवार रविवारमुळे बंद असल्यामुळे मी सोमवारी अर्ज केलेला आहे. सोमवारी सकाळी त्यांना अर्ज दिला. त्यांनी सांगितलं सोमवारी मंगळवारी 2 दिवसात व्हिजिट होईल. तर व्हिजिटला त्यांनी मला मंगळवारी फोन केला 4 वाजता व्हिजिट होईल म्हणून. त्यानंतर मी वाट बघितली, त्यांनी शेतात थांबायला लावलं. 5:30 पर्यंत मी थांबलो. शेवटी 5:15ला त्यांचा फोन आला, आम्ही बाकी शेतकऱ्यांकडे गेलो, तुमच्याकडे यायला उशीर होतोय, त्याच्यामुळे तुमच्याकडे आज काही येऊ शकत नाही. म्हटलं उद्या या. तर त्यांचं म्हणणं उद्या नाही, डायरेक्ट आता शुक्रवारी येऊ. शुक्रवारी येऊन तोपर्यंत प्लॉट पूर्ण खराब होणार आहे. आणि त्यानंतर कंपनीवाले जर आले तर कंपनीवाले म्हणणार हे काढायला लेट झालं म्हणून हा प्रॉब्लेम आला. आणि वास्तविक कंपनीचं हे सिजंटाची 60-99 आहे का पावती? बिल आहेत ना. दिलं कोणाकडून घेतलं होतं, कोणत्या नर्सरीतून? हे प्रतीक हायटेकचं रोप आहे. कुठे आहे प्रतीक हायटेक? नारायणगाव. 19,800 रुपयाची रोपं घेतली होती. 18,000. हो. हे बघा. आणि साधारणतः साहेब हे 1 एकर प्लॉटला कमीत कमी 60-70 हजार रुपये, 80,000 रुपये खर्च आलेला आहे. तो पण खत औषधांचा. म्हणजे आपली मशागत म्हणा, मजूर म्हणा किंवा ट्रॅक्टर म्हणा, याचं काही नाही. हे फक्त खत औषधाची बिल आहेत आपल्याकडं. आता तुम्ही आता हे फ्लॉवरचं 60-99/150 हे वाण घेतलं बरोबर? हो. हे पावसाळी का काय? पावसाळी व्हरायटी आहे कंपनीचं म्हणणे. तिचा प्रेड चालू आहे. तिचा प्रेड माझ्या मते आता मागल्या महिन्यात काहीतरी प्रेड संपला, तिचा बियाणं टाकायचा. मग रोपं वाटायचा, बियाणं टाकायचा. प्रेड आता मागल्या महिन्यात संपला. तुम्ही त्या नर्सरीवाल्याशी कॉन्टॅक्ट केलं, काय म्हणाले? नर्सरीवाल्यांशी कॉन्टॅक्ट केलंय. ते म्हटले तुम्ही कंपनीवाल्यांशी कॉन्टॅक्ट करा. हात वर केले. हा, तर त्यांचं काय, ते बोलले आम्हाला कंपनीवाल्यांशी कॉन्टॅक्ट करा. तुम्ही कंपनीचा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. यामध्ये कुठं सिजंटाचं हे लिहिलेलं आहे? आता यातलं बिलातलं आपल्याला माहित नाही, पण ही 60-99 व्हरायटी सिजंटा कंपनीची. बर. पण हे सिजंटाचं असं दुकानदाराचं म्हणणं आहे. हा, पण यात नमूद नाही त्यात. तर त्यांच्याकडे ते असेलच त्याचं काय बिल वगैरे. बर. 1 रुपये 10 पैशाला 1 रुपये 10 पैसे खाली पडते. आणि आता आजपर्यंत किती खर्च आला याला? आजपर्यंत कमीत कमी माझे 60,000 ते 65,000 रुपये फक्त खत, औषधं, बियाणं याचेच गेलेले आहेत. 1 एकरसाठी? 1 एकरसाठी. मजुरी तर बाकी म्हणजे मजुरी, ट्रॅक्टर वगैरे हे वेगळं. किती टोटल जाईल? तर 80-90 हजार रुपयावर जातं 1 एकरचा खर्च. मी शेतकऱ्याकडून ड्रिप करून घेतले नवीन. त्यांचा पहिला ऊस पिकत होता, म्हटलं ड्रिप करा. 30,000चं ड्रिप केलंय. आता हे वाया गेले पैसे, सगळे पैसे वाया गेले. मार्केटची परिस्थिती खूप अवघड आहे. मार्केटची परिस्थिती अशी आहे, मार्केट आता माझ्या हिशोबानुसार नारायणगाव मार्केटला मी माल टाकला होता. मी मॉलला माल दिला 22 रुपये गड्ड्याने पहिला. त्यानंतर मॉलला थोडासा प्रॉब्लेम आपला असा असल्यामुळं मॉलला माल चालत नाही. म्हणजे केसांमुळे मॉलवाले घेत नाही. नारायणगाव मार्केटला माल टाकला होता मी 24 तारखेला. 130 रुपये मांडला. मला कळलं ओतूर मार्केट थोडं चांगलं आहे, फास्ट आहे. दुसऱ्या दिवशी 25 तारखेला ओतूर मार्केटला माल टाकला, 236 रुपये मांडला. तिसऱ्या दिवशी डबल आला. म्हणजे हो, डबल रेट झाला. तिसऱ्या दिवशी 26 तारखेला परत ओतूर मार्केटला माल टाकला, तो खाली 70 रुपये मांडला. म्हणजे मार्केटची परिस्थिती बघा. 26 तारखेला माझा 70 रुपये माल मांडला आहे. माझ्या शेजारी माझ्या गावचाच एक शेतकरी, त्याचा माल 250 गुण होती. मार्केटची परिस्थिती बघता त्यांनी तिकडं त्याची रोज चालू आहे. माझ्या मते पहिलं हार्वेस्टिंग झालं, त्याने मंचरला नेलं, 180 रुपये खपली. ओतूर मार्केट जरा थोडंसं 10-50 रुपये जास्त वाटलं म्हणून ओतूरला दुसऱ्या दिवशी 200-250 गुण काढलेली, इकडे टाकली 125 गुण आणि 50 गुण फक्त मंचरला नेली. मंचरला खपते 160 रुपये. आणि त्याच दिवसाचा तोच माल, एका क्षेत्रातला माल इकडे खपतोय खाली 40 रुपये 50 रुपये.
170 त्याने मंचरला. हो 125 गोण टाकली होती टप्प्याटप्प्याने, 25, 30, 40 असं वक्कल टाकलं होतं. पहिलं वक्कल 100 रुपये खपले आणि बाकीची सगळी वक्कल त्याची 20 गोणीचं वक्कल खपले 100 रुपये आणि बाकीची सगळी वक्कल खपली त्याची 40 रुपये. कुठं ओतूरला आणि तोच रेट इकडे तोच भेटतोय रेट 160 रुपये. का बरं असं मंचर ओतूर मध्ये एवढा गॅप? आता हे मार्केटवाल्यांनाच माहिती, इकडे हे ओतूर मध्ये शेतकऱ्यांनी काय बोललं व्यापारी पाहिजे हे ना. करतात का? Ring शेतकऱ्यांनी बोललं पाहिजे. आता मंचर मार्केटचा माल बाहेर जातो, ओतूर ठीक मार्केटचा आहे, माल आता मुंबईला तो मुद्दा जातो. नाही आता आपला तो सगळीकडे. आता हे तुमचं हो, हो. गंभीरच आहे विषय. पण आता किती रुपये भेटले? आता तुम्ही आता बऱ्यापैकी 50% हार्वेस्टिंग केली आहे बहुतेक. 50% नाही झाली हा. माझ्या मते 35% हार्वेस्टिंग झाले. बरं, आणि साईज एवढीच आहे का, वाढत नाही? साईज लेट होती वाढायला, म्हणजे खूप उशीरच लागतोय. म्हणजे साईज वाढेपर्यंत गड्डा खराबच होतोय. म्हणजे बियाण्यातच दोष आहे बियाण्यातच दोष आहे, कंपनीचाच प्रॉब्लेम आणि ते पिवळे पडले पूर्ण गट्टा. नाही पिवळं म्हणजे आता काय आले, हा प्रॉब्लेम आल्यामुळे आपण हार्वेस्टिंग चालू केल्यापासून त्याला खत औषध बंद केले. कारण आधीच एवढा खर्च झालाय आणि परत खर्च करून काय करणार. नाही तर हा करपा वगैरे थोडासा दिसतोय, हा कंट्रोल मध्ये होता. त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. हार्वेस्टिंगच्या दिवसापर्यंत सगळं कंट्रोल मध्ये होतं. केस यायला लागली म्हणून म्हणून खर्च करायचं बंद केलं. बरं एक अर्ध्या गड्ड्याला येतो प्लॉट मध्ये, असं निघतो एखादा अर्धा गड्डा कुठेतरी 100 म्हणजे 10-15% थोडंफार नुकसान असते. पण हे माझ्यामध्ये 100 75% नुकसान आहे. बापरे. आणि आता आता जर बघितलं तर शेजावर गड्डे आहेत. हे ज्या ठिकाणाहून तुम्ही हे नेलं रोप, हा. तिथून बाकीच्या शेतकऱ्यांनी पण नेले असतील ना? आहे ना, माझ्या बरोबर उमरजचे कोणतरी हांडे शेतकरी आहेत. हा. एकाच बॅचचं रोप आहे त्यांचं माझं. त्यांची तक्रार झालेली त्याला आहे. केस आले त्यांच्याकडे हो त्यांच्याकडे काल जाऊन आलेले आहेत ते कृषी अधिकारी वगैरे. त्याच नर्सरीचा हो प्रॉब्लेम. मलाही त्यांनी सांगितलं येतो म्हणून. येत तुम्ही नाही जेव्हा असं काय नाही. बाजारात घेऊन जाता माल, हो. बाकीचे शेतकरी काय म्हणतात? बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेमच आहेत. पण आता शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. हा. आता यांचा माल होता पाटी, तुम्ही ब्रँडेड म्हणून आणलं नाही, हा. चांगलं ठरलं. आपली कधी लागवड होती? हा? आपली किती दिवस झाले संपून? माही संपलेला 1 महिना झाला. हा तुमची काय कोणती प्रॉब्लेम होती? निघाला? हीच होती 60-90. मला हाच प्रॉब्लेम आलता ना. मग पण किती- आता त्यावेळेस कसं आम्ही म्हटलं बा पाऊस चालू आहे, पावसामुळे झाला असं. पण आता हे यांच्याला हाच प्रॉब्लेम ह्याच व्हरायटीला आला. यांची याच्या अगोदर 15-22 होती, त्याला काहीच प्रॉब्लेम काय नव्हता. जास्त पाऊस झाला इकडे? पाऊस पाऊस जास्त झाला. नाहीये. पहिलं त्यावेळेस होता ना पाऊस जास्त. नॉर्मलच 1 महिनाभरापूर्वी. पाणी ज्या साठण्याजोगा पाऊस नाहीये. आपला भरपूर थोडासा पाऊस चालू आहे. आताचा पाऊस कमी आहे ना. बर, माझ्यामध्ये लागवड केली ना, तर लागवड केल्यावर 4-5 दिवस पाऊस होता. त्यानंतर पाऊस नव्हता. त्यानंतर मी दुकानदाराला विचारलं, थोडासा आकसा वगैरे वाटतोय. ते म्हणले पावसाळी व्हरायटी, तिला पाऊस पाहिजे. हार्वेस्टिंगला आल्यावरती आदल्या दिवशी संध्याकाळी पाऊस चालू झाला. दुसऱ्या दिवशी हार्वेस्टिंग केलं आणि एवढा काळा डाग एवढ्या प्रमाणात वाढला 24 तासात, म्हणजे 24 तासाच्या बुरबुरीत. आणि कंपनीवाल्यांना मी एक जणाला बोलवलं त्या साहेबांना विजिटला. ते म्हटले पाऊस आहे त्याच्यामुळे काळा डाग येतोच. अरे मग पावसाळी व्हरायटी, मग पावसाळ्यात पाऊस काळा नाही डाग पडेल, यायला मग नाही आता पाहिजे. काय बर्फ पडेल का ऊन पडेल? पावसाळी व्हरायटी आहे म्हणजे इतका बी नाही ना असं पाऊस काय साचलेत पाणी इथं. बरं ट्रीटमेंट त्याची पूर्णपणे केलेली आहे. त्याची बिल आहेत आपल्याकडे सगळी. किती खर्च केला ट्रीटमेंटला? ट्रीटमेंटला कमीत कमी माझा आतापर्यंत सगळा 60,000चा खर्च आहे. 60,000 ते 65,000 रुपये. आता हा कांदा हम्म. आणि चांगला कांदा काय रेट मध्ये डिफरन्स आहे? भरपूर डिफरन्स आहे. हा बदला कांदा 10 रुपये 10 किलो जातो. आणि आणि चांगला चांगला कांदा आता दाखवले तुम्हाला 130 म्हणजे 13 रुपये 26 रुपये किलो. आणि मी आतापर्यंत मी जास्त करून माझा माल मॉलला चालतो. मी मार्केटला माल नेत नाही. मॉलला 22 रुपये गड्ड्याने म्हणजे कोणत्या नुकसान मॉलला? किती आहे? स्टार बाजार आहे, बिग बास्केट आहे, किसान कनेक्ट आहे. ते लोक इथे येतात का? त्यांची नाही, आपण माल काढून त्यांना नेऊन द्यायचा. कुठं नेऊन देतात तुम्ही? कळमला. कळंबला आहे का हो. त्यांचं स्टोर? हो किसान कनेक्टला माल घालतो मी. बिग बास्केटला माल घालतो. 22 रुपये गड्डा. 22 रुपये गड्डा चालू होता. हा गड्डा 22 रुपये. मग आज माझं 18 ते 18,000 काढी आहे. घेत नाही ना ते. असा प्रकार झाला ना. अजिबात कमी पैशात पण नाही घेत. नाही नाही. कमी पैशात ते कसं हा, पण त्यांचे रेट पण चांगले आहेत. मग माल चांगलाच तेवढा माल पाहिजे हो त्यांना. माल क्वालिटी देतात ते, मार्केटपेक्षा रेट जास्त देतात. आज माझी 18,000 काढी होती. 18,000 मधली मी म्हणतो 10,000 मॉलला गेली असती. मॉलचे रेट काही दिवस 22 होते, काही 20 दिवस रुपयांनी 18 धरा. हा. मी म्हणतो पर 18 रुपयांनी धरा. 1,80,000 रुपयाचा माल होता कमीत कमी. आता किती मिळतील? आता काय, आता माझं भांडवल पण निघणार नाही. आतापर्यंत माझ्या मते माझे 20,000 रुपये झालेत खाली. निघालेत हो. अजून 20,000 रुपये निघतील. नाही आता नाही, आता मालच पुढे खराब झालाय. हो, बरं का हे ना, हा बघा हे जे आहे का, हे उद्या जास्त हे मार्केटमध्ये अख्ख्या गोणीत आहे ना 2 गड्डे जरी काळ्या डागाचे निघाले हा ना, काळे तरी डाग त्याचं पण मार्केट भरपूर. रिवर्स असतं पूर्ण. थोडं आहे.
हा प्रकार लय कमी आता याच्यावर, पण हा हम्म. गड्डा उद्या पार हे सगळं भिजून टाकणार सर. तुमच्या फ्लावरला जर 200 रुपये मार्केट आहे, तुमच्या चांगल्या गोणीत 2 गड्डे खराब निघाले ना तरी 120-130 रुपये वक्कल खपतं ते आपलं. किती एवढा फरक रुपयाचं पडतो. टोटल नुकसान झालं चांगला माझ्या जर आला हिशोबाने, असेल तर? तेच सांगतोय तुम्हाला, कमीत कमी माझा 2-1 लाखाचा माल होता मॉलच्या हिशोबाने. म्हणजे मी नेहमी माल मॉलला घालतो, माझी बिलं आहेत फ्लावरची आधीच्या मॉलची. हम्म. आणि आता तुम्ही कृषी अधिकारी काही येत नाहीत ते म्हणतात थांबा. नाही येत नाही असं नाही बोलले, येतो बोलले, पण ते शुक्रवारी येतो बोलले. एवढे 4-5 दिवस हा माल थांबत नाही ना साहेब काढायचा. तर ह्या शेतकऱ्यांनी अर्धलीनी या ठिकाणी जमीन घेतलेली आहे आणि चांगली जमिनीची मशागत करून हे पीक घेतलं, परंतु दादा, या एक मिनिट. रोपामध्ये दोष असल्याच्या कारणावरून या शेतकऱ्याला आता नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 1 ते 2 लाख रुपयेची अपेक्षा होती, तिथं आता 30-40 हजार रुपये निघते का ह्याची सुद्धा त्यांना आता चिंता पडलेली आहे. म्हणजे काही खर्च तर काय वसूल होणारच खर्च नाही. वसूल नाही होणार. किती तोटा होईल? त्याच्यात तोटा बघा, आता तसं जर विचार केला तर खत औषधाची बिलच ही 60-65 हजार रुपये आहेत. त्याच्यानंतर आमची मजुरी, त्याला औषध मारणं वगैरे सगळं, म्हणजे जर सगळं बारीकाने हिसाब केला तर 1 लाख रुपये खर्च होतो 1 एकरला. म्हणजे आपण जे कष्ट करतो किंवा मजूर घेतो याचा सगळ्याचा हिसाब जर ठेवला, त्याची काय बिलं नसतात, ट्रॅक्टरचं बिल नसतं, मजुराचं बिल नसतं. खुरपणीला 1 एकरला कमीत कमी 7 ते 8 माणसं लागतात एक आता दिवसाला. किती तोटा झालाय? आता माझा काय तोटा अंदाज कमीत आहे? कमी 2-2.5 लाखाचा तोटा आहेच आहे. कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन व्यवस्थित या ठिकाणी पाहणी केली पाहिजे, कारण की हे या गड्ड्यांना जे केस आलेले आहे ते फक्त इथंच नाही, अशी अनेक तक्रारी आहे जुन्नर तालुक्यामधून. जर पावसामुळं जर तुमच्या एका व्हरायटीला केस येतात आणि दुसरी व्हरायटीला काहीच प्रॉब्लेम होत नाही, असं असताना देखील कृषी अधिकारी काही ना काही हवामानाचं कारण सांगून कंपन्यांची बाजू मारून नेतात, नर्सरीवाल्यांची बाजू मारून नेतात, असा माझा अनुभव आहे. कारण की आम्ही यापूर्वी देखील काही बातम्या केल्या होत्या की 2 प्लॉट शेजारी आहे, एकाची व्हरायटी वेगळी, एकाची वेगळी, एकाला खराब झालाय, दुसऱ्याचा चांगला आहे, आणि पावसाळी व्हरायटी आहे तिथं. आणि जर त्याच्या अधिकारी म्हणत हे असतील बऱ्याच वेळा होतं पाऊस, की हा. एखादा प्लॉट 4 शेतकऱ्यांचे खराब असतात, 2 शेतकऱ्यांचे त्या व्हरायटीचे प्लॉट चांगले असतात, त्यावेळेस ते बाजू मारून नेतात ते लोक. हा, मग तोच का होतो बुवा ना त्याचा problem. चांगला आलाय, मग तो बियाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, त्याचा त्या लॉटचा प्रॉब्लेम नाहीये त्या भेसळ असू शेतकऱ्याची. शकते. हो, तर मग हे कृषी अधिकाऱ्यांनी या नर्सरीवाल्यांवर व्यवस्थित देखरेख करून ती रोपं तीच आहेत का, किंवा हे नक्की कशामुळे झालेलं आहे, मग हे पावसाळी नव्हतं तर ते नर्सरीवाल्यांनी का दिलं, कंपनीचा काय दोष आहे, याची शास्त्रीय तपासणी करणं गरजेचं आहे. आणि आता या शेतकऱ्याची तपासणी करायला ते आता 3-4 दिवसांनी येणार, तोपर्यंत त्यांनी हे कांदे असेच ठेवायचे सगळे शेतावर का? काढायला आहेत. हे पूर्ण सगळे याला खराब होऊन शेजावरती जाणार. कुठं 2 पैसे जे काही नुकसान आहे, लाख रुपये नुकसान आहे, तर त्याचं थोडंसं कमी करायचा शेतकरी प्रयत्न करतोय, परंतु सरकारी अधिकारी देखील अशी हे करतायत. ते म्हणतात अनेक तक्रारी, म्हणजे याचा अर्थ समजून घ्या का खूप तक्रारी आहेत आणि जुन्नर तालुका कृषी प्रधान आहे आणि त्याच्यामध्ये असं शेतकऱ्यांचा हाल होत आहे. ठीक आहे. आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे माझं, ज्याचे कोणाचे असे नुकसान होत असेल तर त्यांनी 100% आवाज उठवलाच पाहिजे. हे उगाच शांत बसून तुम्हाला ना नर्सरीवाले काय रोपाचे पैसे माफ करत, ना खत औषध दुकानदार कोण माफ करत नाही, आपण तोट्यात जातोय, आपले पैसे खिशातले जातात, हे बोललं पाहिजे शेतकऱ्यांनी.